बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने, घरे मोडकी उभी राहिली तुझ्याच आधाराने. दिले मृतांना संजीवन तू, केल्या दूर निराशा. तू ज्ञानाचे गाणे भाऊ, तूच सूर्याची भाषा. तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा. काही माणसं एकट्यानं मोठी होतात, काही माणसांना समाज मोठा करतो, तर काही माणसांमुळे समाज मोठा होतो. ज्या माणसांमुळे समाज मोठा झाला अशी माणसं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. या परंपरेत अभिमानानं ज्या नावाचा उल्लेख करावा लागतो ते नाव म्हणजे शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख. अमरावती जिल्ह्यातल्या पापळगावी शामराव बापू आणि राधाबाई यांच्या पोटी दिनांक 27 डिसेंबर 1898 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख जन्माला आले. डॉक्टर पंजाबराव हे एक तीव्र संवेदनशील व्यक्तिमत्व होतं. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इसवी सन 1936च्या निवडणुकीनंतर शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना करून शेतकऱ्यांसाठी मोलाचं कार्य केलं. भाऊसाहेबांची बुद्धिमत्ता आणि प्रतिभा ही चतुरस्र होती. ते जसे कृषी पंडित होते तसे शिक्षण तज्ज्ञही होते. महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या एकट्या अमरावती विभागात 1000हून अधिक शाळा आहेत. गुणग्राहकता, संघटन कौशल्य, गोरगरिबांविषयी आत्मीयता आणि निस्वार्थ सेवाभावी वृत्ती ही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची गुणवैशिष्ट्ये. 10 एप्रिल रोजी कर्मवीर, शिक्षण महर्षी, कृषीरत्न आणि बहुजनांचे कैवारी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची पुण्यतिथी. सरळ वास्तूतर्फे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना विनम्र अभिवादन.